श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदय तू. गंगाजळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेमळ, सत्वर त्याते पावसी. विशेष गंगा जळाहून, आपुले असे महिमान. पापताप आणि दैन्य, तुमचे स्मरण निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बसले सावधान. प्रसंगाहोनी प्रसंग पूर्ण, रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य, तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळप्पा आदी करून, भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत, स्वामी राज वास करीत. भक्त बहुत जाहले, वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर, म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लाभले उत्तम, नृपतीही भक्त निस्सीम. स्वामी चरणी चित्त त्यांचे, तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी, विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी, आणावे आपुल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी, विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार, मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयांसी, इनाम बहुत देऊ. त्याचा राखू सन्मान, लागेल तितके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भवन, वसता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलिती वचन. कुणा एका लागून, गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार, होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी परियेसा. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामीन ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकोनी उत्तर, संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र, आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधण्याकरिता, शुक्राजवळी कच जाता. दैवी सन्मानिला होता, बहुत आनंदे करोनी. नृपतीसह सकळ जने, त्यापरी तात्यांसी सन्माने. गौरवोनी मधुर वचने, यशस्वी व्हा म्हणती तया. बहुत धन देत नृपती, सेवक दिधले संगती. जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिधली तात्याते. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती, धन्य म्हणती तयाते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक, तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळप्पाधिक, सेवे करी निस्सीम. ऐसे पाहुनी तात्यांसी, विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी, कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन, स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमोन, गेले ऐसे ह्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होई सत्वर. लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करोनी, कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट रहावे सेवक जनी, ऐसे सदा करीताती. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजिने. दिधली बहुसाण दाने, याचक धनी तृप्त केले. स्वामींची या पूजेप्रती, नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्त वत्सले, कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेचले तात्यांनी. ऐशियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी.
मग लढविली एक युक्ती, एकांती गाठून चोळप्पांप्रती. त्याज लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारी, चोळप्पा ते सांगितले. द्रव्येण सर्वे वशः, चोळप्पासी लागली आशा. तया अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. मग कोणी एके दिवशी, करीत असता स्वामी सेवा. यतिराज तया समयासी, आनंद वृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडोनी, विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्याप्रती चलावे. तेणे माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सम्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकोनिया वचन, समर्थांसी हास्य करोन. उत्तर चोळप्पा लागोन, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती, काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा, पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामी राज वदविता, निमित्त विष्णू दास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा सम्मत. सदा ऐकोत भाविक भक्त, पंचमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.